सो या लेक्चरमध्ये आपण फर्स्टली 4 इक्वेशन बघणार आहोत जे युनिफॉर्मली ॲक्सिलरेटेड मोशन संदर्भात असतील. सो वी आर गोइंग टू लर्न इक्वेशन ऑफ मोशन, जे की आपण ऑलरेडी स्टँडर्ड 9मध्ये लर्न केलेलं आहे. आणि हे जे इक्वेशन आहे तर हे कोणासाठी आहे? फॉर युनिफॉर्मली ॲक्सिलरेटेड मोशन. आता यामध्ये पहिले जे 3 इक्वेशन आहेत ते तर सर्वांना माहीतच आहे की फर्स्ट इक्वेशन कोणतं असतं आपलं? v इज इक्वल टू यू प्लस ए टी. सेकंड जे आहे ते इक्वेशन आहे s इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. थर्ड आहे v स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू 2as. ओके, आता हे 3 तर आपण लर्न केलेच आहेत, पण चौथं जे आपल्याला इक्वेशन लर्न करायचं आहे तर ते आहे पहा एस एन इज इक्वल टू यू प्लस 2n मायनस 1 इंटू ए अपॉन 2. म्हणजे आता यामध्ये काय होईल की एखादी वस्तू जी आहे तर त्याची आपल्याला इनिशियल स्पीड दिलेली असेल, बरोबर. त्यानंतर त्या वस्तूचं आपल्याला काय दिलं असेल? ॲक्सिलरेशन दिलं असेल, युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. आणि त्यानंतर n सेकंदामध्ये ती वस्तू किती डिस्टन्स या ठिकाणी ट्रॅव्हल करेल, तर त्यासाठी हा एस एनचा फॉर्म्युला आहे. ओके, सो सपोज एक एक्झाम्पल आपण समजून घेऊ की एक वस्तूची इनिशियल व्हेलोसिटी जी आहे तर ती आहे 5 मीटर पर सेकंद. त्यानंतर त्या वस्तूचं ॲक्सिलरेशन जे आहे तर ते घेऊ आपण 10 मीटर पर सेकंद स्क्वेअर. आणि वस्तू जी आहे ही 20 सेकंदामध्ये किती डिस्टन्स या ठिकाणी ट्रॅव्हल करेल. ओके, सॉरी, तर ॲक्च्युअल आपल्याला काय करायचं आहे की टाईम जो कॅल्क्युलेट करायचा आहे तर या ठिकाणी n जो आहे ना तर तो काय माहिती आहे का? समजा लास्ट 28 सेकंद म्हणजे शेवटच्या 20 मिनिटामध्ये, शेवटच्या 20व्या सेकंदामध्ये. ओके, लास्ट 28 सेकंदमध्ये त्या वस्तूनं किती डिस्टन्स या ठिकाणी ट्रॅव्हल केलेलं आहे. सो लास्टच्या ऐवजी आपण काय करू, इथं लास्ट कट करू 28 सेकंद. ओके, आता एक्झाममध्ये तुम्हाला असं विचारू शकतात की 4थ्या सेकंदाला किती होतं किंवा 5व्या सेकंदाला किती डिस्टन्स ट्रॅव्हल करू. म्हणजे आतापर्यंत आपण जे फॉर्म्युले पाहिले होते त्या फॉर्म्युलेमध्ये काय होतं बरं की आपण काय करू लागलो? ओव्हरऑल डिस्टन्स फाईंड करू लागलो, बरोबर आहे का? परंतु मोशन समजा आपण एक कन्सिडर करायलो की टोटल मोशन किती आहे वस्तूचं 20 सेकंदापर्यंत झालं, तर फक्त 20व्या सेकंदमध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल झालं किंवा 4th सेकंदमध्ये किती झालं, 5thमध्ये किती झालं. तर आता आपण म्हटल्यास 2 प्रकारे त्याचा रिझोल्युशन करू. पाहता आपल्याला जे तुम्हाला मी सांगितलं की nth सेकंद जे आहे ते आपण किती घेऊ? सुरुवातीला 20 घेऊ. सो या ठिकाणी डिस्टन्स ट्रॅव्हल करायचे असेल तर S20 इज इक्वल टू इनिशियल स्पीड किती आहे 5 प्लस 2n मायनस 1. सो 2 इंटू 20 किती झाले 40 मायनस 1 डिवायडेड बाय 2 इंटू ॲक्सिलरेशन किती आहे 10. ओके, सो 5 प्लस किती येईल 39 इंटू 10 आहे ना, मल्टिप्लाय बाय डिवायडेड बाय 2. and so 5 plus 2 1 जा 2, 2 9 जा 18, 2 5 जा. ओके, आणि सो आन्सर किती येईल या ठिकाणी 200 मीटर. म्हणजे हे इनिशियल व्हेलॉसिटी असताना आणि ॲक्सिलरेशन हे असताना फक्त 20व्या सेकंदमध्ये टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल झालं ते आपण इथं कॅल्क्युलेट केलेलं आहे. आणि तशाच पद्धतीनं जर आपण S4ची व्हॅल्यू काढली, ओके, सो S4 जर घेतला आपण तर काय होईल फॉर्म्युला आपला? इनिशियल व्हेलॉसिटी 5 प्लस 2n म्हणल्यावर किती होईल 4 2 जा 8 मायनस 1 इज इक्वल टू 7 अपॉन 2 इंटू ॲक्सिलरेशन आहे 10. सो 5 7 5 जा
35 इज इक्वल टू 40 मीटर. लक्षात आलं की त्या ऑब्जेक्टनं मोशनच्या दरम्यान चौथ्या सेकंदामध्ये म्हणजे चौथा सेकंद सुरू झाल्यापासून संपेपर्यंत या दरम्यान किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं 40 मीटर आणि 20व्या सेकंदाला किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं 200 मीटर्स. ओके. सो अशा पद्धतीनं हे युनिफॉर्मली ॲक्सिलरेटेड मोशन जे आहे तर यामध्ये मोशनच्या दरम्यान कोणत्याही टायमिंगला है ना कोणत्याही एका पर्टिक्युलर सेकंदाला तुम्हाला किती डिस्टन्स ऑब्जेक्टनं ट्रॅव्हल केलेलं आहे ते विचारलं जाऊ शकतो. त्यासाठी हा फॉर्म्युला होता. आता आपण बोलू प्रोजेक्टाईल मोशन संदर्भात. आता प्रोजेक्टाईल म्हणजे काय तर पहा एखादा वेळेस तुम्ही एक स्टुडंट या साईडला आहे ग्राउंडच्या दुसरा नंतर साईडला आहे तर आपण अशा वेळेस काय करतो बॉल थ्रो करतो. तर बॉल थ्रो करताना सुद्धा तिथं एक सायन्स आहे की बॉल हा मॅक्झिमम किती हाईटपर्यंत जाऊ शकतो है की नाही प्रोजेक्टाईलच्या दरम्यान. त्यानंतर प्रोजेक्टाईलचा अँगल किती असू शकतो तर या संदर्भात आपल्याला प्रोजेक्टाईल शिकायचं आहे. सो सपोज आपण असं कन्सिडर करू की हा आहे होरिझॉन्टल सरफेस. ओके. तर आता होरिझॉन्टल जे सरफेस आपण घेतलं ओके स्ट्रेट लाईन ओके. आता एक लक्षात घ्या की सपोज आपण याला काय कन्सिडर करू एक्स ॲक्सिस कन्सिडर करू ठीक आहे ना. आणि हे जे आहे तर तुमचा फ्रेंड तुमच्याकडे जो बॉल थ्रो करत आहे तर सपोज हा आहे तो अँगल ज्या अँगलनं या ठिकाणी त्यानं काय केलेलं आहे तुमच्याकडं बॉल थ्रो केलेला आहे. मग आता ही जी इनिशियल व्हेलॉसिटी आहे त्या इनिशियल व्हेलॉसिटीला आपण काय कन्सिडर करणार इथं यू कन्सिडर करणार. ओके काय ना त्याची बॉलची ती इनिशियल स्पीड जी आहे तर त्या बॉलनं म्हणजे वस्तू फेकत असताना विथ द होरिझॉन्टल जो अँगल या ठिकाणी असतो त्या अँगलला आपण काय म्हणायचं प्रोजेक्टाईल अँगल. आणि वस्तू जी थ्रो करण्यात आली तर त्याला थ्रो करण्यात आली म्हणजे वस्तूचं काय झालं त्या ठिकाणी प्रोजेक्शन झालं है ना. वस्तूचं काय झालं त्या ठिकाणी प्रोजेक्शन. सो अँगल पाहिजे होतं प्रोजेक्टाईल मोशन झालं. ओके इट इज अ प्रोजेक्टाईल अँगल. त्यानंतर आता तुम्हाला माहीत असेल की एक्स ॲक्सिस घेतला आपण तर या ठिकाणी अनदर ॲक्सिस घेऊ आपण आणि तो ॲक्सिस कोणता असणार या ठिकाणी वाय ॲक्सिस. आता एक लक्षात घ्या आपण विथ द होरिझॉन्टल चाललो ग्राउंड चाललो ना त्याच्यामुळं आपण अँगल फक्त इथं विचार करणार. ओके. आता मोशन दरम्यान काय होतं की फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी या ठिकाणी आहे एअर फ्रिक्शन आहे ड्रॅग आहे विस्कोसिटी म्हणजे बरेचसे इफेक्ट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला माहीत आहे की जो बॉल आहे तो असं स्ट्रेट लाईनने ट्रॅव्हल करणार आहे का नाही. ग्रॅव्हिटी इथं अप्लाय करतो म्हणून इथं तो पॅराबोलिक पाथ या ठिकाणी ट्रॅव्हल करतो आणि म्हणून इथे जर पाहिलं आपण तर एक अशा पद्धतीनं ओके किंवा ओके अशा पद्धतीने थोडंसं अंदाजे आपण कन्सिडरमध्ये घेऊ. आता एक लक्षात घ्या की हे जे आहे ना ही स्ट्रेट लाईन आपण असं कन्सिडर करू थोडी जाड घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता मोशनच्या दरम्यान काय होतं की ऑब्जेक्ट जो आहे तर त्याची जी इनिशियल पोझिशन आपण ए कन्सिडर केली आणि लँडिंग नंतर पोझिशन काय केली आपण बी फायनलाइज केली. सो ए टू बी हे जे होरिझॉन्टल डिस्टन्स त्यांनी ट्रॅव्हल केलं आहे त्याला आपण काय म्हणायचं आर. सो आर जे आहे ते आहे होरिझॉन्टल रेंज. त्यानंतर ह्या प्रोजेक्टाईल मोशनच्या दरम्यान एक पॉईंट असा येतो बरोबर मिडलला की ज्यावेळेस ऑब्जेक्ट जो आहे हा कुठं असतो त्याच्या मॅक्झिमम हाईटला असतो ग्राउंडपासून त्या एच हाईटला आपण काय म्हणायचं एच म्हणायचं. ओके. सो एच जी आहे ती काय आहे मॅक्झिमम हाईट. आता एक लक्षात ठेवायचं आहे की वस्तू ए पासून समजा हा पॉईंट घेतला आपण ओ पॉईंट. सो ए टू ओ समजा इथं टाईम 1 लागला तर ओ टू बी हा टाईम काय आहे T2. आणि इथं लक्षात ठेवायचं आहे की हा जो टाईम ऑफ ॲसेंट आणि टाईम ऑफ डिसेंट है ना तर हे दोन्ही एकमेकांच्या काय असतात इक्वल असतात. आता या दोघांची बेरीज आपण स्मॉल टी घेऊ T1
प्लस T2, टाईम ऑफ असेंट प्लस टाईम ऑफ डिसेंट. मग याला एक सेपरेट नाव आहे पहा, टाईम ऑफ फ्लाईट. फ्लाईट म्हणजे काय, ऑब्जेक्टनं जितकं डिस्टन्स है ना, जितक्या वेळेस ती हवेत होती तो पूर्ण कालावधी काय झाला त्याचा टाईम ऑफ फ्लाईट झाला. आणि टाईम ऑफ फ्लाईट झाल्यामुळं त्या टीला आपण काय कन्सिडर करू, TF. आणि जे दुसरी कन्सेप्ट आहे की बॉल जो मॅक्झिमम हाईटला पोहोचला होता तिथपर्यंतचा टाईम काय आहे, T1. सो T1 या वेळेनंतर बॉल मॅक्झिमम हाईटला पोहोचला म्हणून T1ची किंमत आपण काय कन्सिडर करणार आहे, TM. सो टाईम ऑफ मॅक्झिमम हाईट. ओके. आता त्यानंतर एक लक्षात ठेवायचं आहे की वस्तूची जी O पॉईंटवरची व्हेलॉसिटी आहे. ओके. सो याला वाटलंच मी वेगळा कलर घेतो. या पॉईंटची जी व्हेलॉसिटी आहे ती आहे V. सो V जी आहे ती आहे व्हेलॉसिटी ॲट मॅक्स हाईट. बरोबर आहे का, मॅक्झिमम हाईटला वस्तूची व्हेलॉसिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची. ती काय कन्सिडर केली आपण, V कन्सिडर केली. मग आता एक लक्षात घ्या की ही जे डिस्टन्ससुद्धा आहे ना, समजा मी इथं एक पॉईंट घेतो M, जे जितकं डिस्टन्स AM आहे तितकंच काय आहे MB आहे आणि ते ABच्या काय आहे हाफ आहे. म्हणजे याचा अर्थ ते डिस्टन्स किती असलं पाहिजे, R/2 असलं पाहिजे. ओके, हे पण इथं लक्षात ठेवायचं. सो हे डिस्टन्स होईल R/2. आता कंपोनंट आपण तुम्हाला सांगितलेले आहे, ही तर थीटा आलेला आहे आणि ही काय आहे एक्स ॲक्सिस, ॲडजेसंट साईड आहे आणि ॲडजेसंट साईडला कोणती ट्रायग्नोमेट्री लागू होते, कॉस. दॅट्स वाय इथं जेव्हा आपण कंपोनंट घेतले हाय इनिशियल व्हेलॉसिटी तर याचा वाय ॲक्सिसचा जो कंपोनंट आहे म्हणजे UY, तर हे काय असेल U साइन थीटा. आणि त्याचाच आपण एक्स ॲक्सिसचा कंपोनंट UX घेतला तर त्याची व्हॅल्यू काय येईल U कॉस थीटा. ओके. आता हे जे U कॉस थीटा आपण घेतलेला आहे तो बरोबर या पॉईंटला काय करतो, पॅरलल आहे. याचा अर्थ इथं मॅक्झिमम व्हेलॉसिटी ॲट मॅक्झिमम हाईटचा फॉर्म्युलासुद्धा काय असणार या ठिकाणी U कॉस थीटाचा असणार, कारण जो कॉम्पोनंट एक्स ॲक्सिसचा आहे. कारण या पॉईंटला व्हेलॉसिटीचा जो कल आहे तो कसा आहे, बिलकुल याला पॅरलल आहे, कारण त्याच्यानंतर ती आता डाऊनग्रेड होणार आहे. बरोबर. मग आता या संदर्भात आपण जास्त डिटेलमध्ये जाणार नाही, फक्त मेन फॉर्म्युले या ठिकाणी आपण अभ्यासणार आहे. कन्सेप्ट लक्षात आलेली आहे आपल्या. ओके. सो एक एक फॉर्म्युला आपण लिहून काढूया. आता पहिला फॉर्म्युला राहील आपला टाईम ऑफ मॅक्झिमम हाईट. मग हा टाईम ऑफ ॲसेंट पण असू शकतो आणि टाईम ऑफ डिसेंट पण असू शकतो. आणि सो याचा जो फॉर्म्युला असेल TM, तर हे काढायचं असेल आपल्याला तर तो फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा U साइन थीटा अपॉन G. सेकंड जी केस आपण लर्न केली तर ते आहे टाईम ऑफ फ्लाईट. टाईम ऑफ फ्लाईटबद्दल काय सांगितलं मी तुम्हाला की हा जवळपास कशाच्या दुप्पट असतो, टाईम ऑफ मॅक्झिमम हाईटच्या दुप्पट असतो. त्यामुळे फॉर्म्युला तयार करताना तुम्हाला काही अडचण नाही. डायरेक्ट याला आपण 2 मल्टिप्लाय जर केलं तर काय होईल, 2 इन ब्रॅकेट U साइन थीटा अपॉन G. त्यानंतर मॅक्झिमम हाईट जी आहे, ओके, प्रोजेक्टाईलची. सो मॅक्झिमम हाईट जी आहे प्रोजेक्टाईलची तर ती असेल H जर काढायचं असेल आपल्याला तर ते असेल U साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 2G. ओके. त्यानंतर हॉरिझॉन्टल रेंज जर काढायची असेल आपल्याला, ओके, सो हॉरिझॉन्टल रेंजसाठी काय वापरला आपण फॉर्म्युला, R वापरलेला अक्षर कॅपिटल R. ते काढायचं असेल
तर यू स्क्वेअर साईन 2 थीटा अपॉन जी. आता इथं एक थोडंसं आपण थांबूया, म्हणजे याच्या थ्रू डिस्कस करू. इथं साईन 2 थीटा आलेला आहे. साईन 2 थीटा संदर्भात आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की ट्रॅग्नोमेट्रीमध्ये तुम्हाला स्टँडर्ड 10मध्ये फॉर्म्युला झालेला आहे की साईन 2 थीटा इज इक्वल टू 2 साईन थीटा कॉस थीटा. ओके, तर वाटल्यास ट्रॅग्नोमेट्रीचा हा रूल इथं लक्षात ठेवायचा आहे. आता हे पाहिल्यानंतर तुम्ही इथं हे फॉर्म्युलामध्ये ॲड करू शकता. हे का नॉर्मल गोष्टी आपण करणार नाही. मग आता याच्यात फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की विषय आता आपला त्या पॉईंटला आलो आपण की हा मॅक्झिमम हाईटला पोहोचण्यासाठी जे प्रोजेक्टाईल आहे त्यानं होरिझॉन्टलसोबत किती अँगल तयार केला, म्हणजे कोणत्या थीटाला आपण मॅक्झिमम हाईटला पोहोचू. बरोबर आहे का? हा एक प्रश्न आहे आपल्याला. त्यासाठी हा फॉर्म्युला आपल्याला कामी येईल. मग आता मला सांगा की साईनची ट्रॅग्नोमेट्री सर्वात जास्त केव्हा असते? 90 डिग्रीला. साईनची व्हॅल्यू सर्वात जास्त किती आहे? 90 डिग्रीला. पण इथं 2 थीटा आहे, म्हणजे याचा अर्थ काय झाला की 2 थीटा 90 डिग्री आपण घ्यायला पाहिजे होता. मग थीटा बरोबर ॲटोमॅटिक किती डिग्री याला? 45. म्हणजे थीटा जर आपण 45 घेतला तर पहा वरचा जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये काय होईल? यू स्क्वेअर. आता साईन 2 थीटा म्हणजे साईन 90 झालं. साईन 90ची व्हॅल्यू 1, ते घ्यायची गरज आहे का? नाही. सो यू स्क्वेअर अपॉन जी हे मॅक्झिमम झालं, म्हणून इथं आपण काय लिहिणार? मॅक्स. म्हणजे याचा अर्थ मॅक्झिमम जेव्हाही तुम्ही तुमच्या पार्टनरकडे बॉल थ्रो करणार आणि तुम्हाला असं वाटतं की थ्रो करताना बॉलनं जास्तीत जास्त हाईट अचीव केली पाहिजे. बरोबर आहे का? सो है ना, जास्तीत जास्त हाईट आणि जास्तीत जास्त रेंज आहे की नाही. रेंज आणि ती दोन्ही घेणार आपण. हाईटचा तर काही विषय नाही बघा. हाईट तर आपण सरळ फेकून बी हाईट अचीव करू शकतो. आपल्याला कॉम्बिनेशन काय? जास्त डिस्टन्स पर आहे की नाही, जास्त डिस्टन्स पण ट्रॅव्हल करायचं आहे. मग जास्त डिस्टन्स होरिझॉन्टल रेंजला आपण फोकस करू. तर होरिझॉन्टल रेंज अर्थातच जास्तीत जास्त डिस्टन्सपर्यंत बॉलनं ट्रॅव्हलिंग करण्यासाठी, मॅक्झिमम रेंज येण्यासाठी आपला प्रोजेक्टाईल अँगल किती पाहिजे आपल्याला? 45. तर अशा वेळेस तो मॅक्झिमम डिस्टन्स गिवन व्हेलॉसिटीला ट्रॅव्हल करेल. आता यानंतर आपण विशिष्ट प्रकारचे जे आपलं सर्क्युलर मोशन आहे तर त्या संदर्भात काही फॉर्म्युले आपण लर्न करणार आहोत. आता पहिल्यांदा घेऊ आपण UCM म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय? द मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग द सर्क्युम्फरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. म्हणजे वस्तू गोलाकार फिरते आणि दरवेळेस स्पीड कशी आहे त्याची सारखी आहे, त्याला आपण UCM म्हणतो. तर UCMमध्ये लक्षात ठेवायचं आहे की जे ॲक्सिलरेशन आहे ते सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन असतं आणि त्याचा फॉर्म्युला असतो V² अपॉन R. त्यानंतर या सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशनचा आणखीन एक फॉर्म्युला आहे, तो आहे R⍵². कारण मी तुम्हाला या अगोदर सांगितलं होतं की V इज इक्वल टू काय असतं? R⍵. ओके. आता जसं की एखादी वस्तू आहे तर ती जेव्हा सर्क्युलर मोशनमध्ये असते तर लक्षात ठेवायचं आहे की सर्क्युलर मोशनमध्ये असताना व्हेलॉसिटी काय असते त्याची? ओमेगा है ना. त्या ओमेगाला आपण काय म्हणायचं? अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणायचं है ना. काय म्हणायचं? अँग्युलर व्हेलॉसिटी. त्यानंतर हे जे सर्क्युलर पाथ आहे त्याची रेडियस आपण कॅपिटल R कन्सिडर करणार आणि प्रत्येक पॉईंटला जर पाहिलं तर वस्तू काय करतं या ठिकाणी? तिला लिनियर व्हेलॉसिटी पण असते. म्हणजे तिथं जर ते मोशन थांबलं की ती वस्तू अशी स्ट्रेट ट्रॅव्हल करते. बरोबर आहे का? तर त्या व्हेलॉसिटीला कोणती व्हेलॉसिटी म्हणतो आपण? लिनियर व्हेलॉसिटी. आणि त्यांचं रिलेशनशिप काय? V इज इक्वल टू R⍵. आता पहा इथं जर आपण समजा Vची किंमत काय टाकली? R⍵ टाकली तर काय होतं? R²⍵² अपॉन R गेट कॅन्सल. मग फॉर्म्युला काय येतो? R⍵². लक्षात आलं मग? म्हणजे हा फॉर्म्युला कसा तयार झाला हे इथं आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आणि एक लक्षात घ्या की ओमेगा संदर्भात आपण पुढं लर्न करणार आहे की ओमेगाचा फ्रिक्वेन्सीशी संबंध काय आहे? तर काय आहे? 2πn. मग हे संबंध कसा आला सांगा? पहा V इज इक्वल टू काय असतं? 2πr अपॉन T असतं.
आता व्ही इज इक्वल टू 2πr/t आहे. व्हीची किंमत काय टाकू आपण, आर ओमेगा, बरोबर. मग 2πr/t यामध्ये काय कॅन्सल होईल बरं, आर गेट कॅन्सल. सो ओमेगा इज इक्वल टू फॉर्म्युला काय आला, 2π/t किंवा t इज इक्वल टू 2π/ω, दोन्ही घेऊ शकता तुम्ही. आणि तुम्हाला माहीत असेल की रेसिप्रोकल ऑफ टाईम इज नथिंग बट फ्रिक्वेन्सी. हा आपण स्टँडर्ड 9मध्ये शिकलेलो आहे. कशामध्ये, साऊंडमध्ये, बरोबर आहे का. मला आता सांगा 1/t च्या ऐवजी जर मी n टाकला तर इथं ओमेगाचा फॉर्म्युला काय होऊ शकतो, 2πn. मग आता ओमेगाचे जे दोन फॉर्म्युले आहेत 2πn आणि 2π/t कसे तयार झाले लक्षात आलं. सोबतच तुम्हाला टाईमचे पण फॉर्म्युला भेटलं. कोणता फॉर्म्युला भेटला टाईमचा, 2π/ω, जे आपण पुढे लर्न करणार आहे ते तो सुद्धा तुम्हाला इथं ऑब्टेन झालेला आहे. मग आता ॲक्सिलरेशन संदर्भात तिसरा जो फॉर्म्युला तयार करायलो आपण, तर ॲक्सिलरेशन इज इक्वल टू, पहा आपल्याकडे काय आहे, r⍵² आहे. मी आरला आर लिहितो. ओमेगाची किंमत काय लिहिली आपल्याकडे या इक्वेशननुसार, 2πn. ओमेगाचा स्क्वेअर म्हणजे काय झालं, 4π²n², आणि म्हणून सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशनचा आणखीन जो फॉर्म्युला तयार व्हायला तो काय व्हायला, 4π²n²/r. सो फायनली इंटू आर. तर ओव्हरऑल सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन संदर्भात सध्या आपण हे फॉर्म्युले फक्त रेफरन्ससाठी घेतले, अजून आपल्या नोट्समधले नाहीत ते. सो आपल्या कन्सेप्टमधले 3 फॉर्म्युले जे आहेत, हे 3 फॉर्म्युले कोणते सांगा. ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला काय घेतला आपण, v²/r, त्यानंतर r⍵², आणि त्यानंतर 4π²n²/r, जिथे n काय आहे, फ्रिक्वेन्सी. सेकंड जी कन्सेप्ट आपली आहे तर ती आहे टाईम पिरियड. आणि मी तुम्हाला अगोदर सांगितलं की फॉर्म्युले ऑलरेडी आपले तयार झालेले आहेत काही. सांगा, टाईम पिरियडचा पहिला फॉर्म्युला आपण इथं घेतला होता रेफरन्ससाठी, टी इज इक्वल टू काय आला होता, 2π/ω. त्यानंतर रेफरन्ससाठी आपण टाईमचा फॉर्म्युला घेतला होता, इट इज द रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी. आणि त्यानंतर व्ही इज इक्वल टू 2πr/t, यावरून तुम्ही सुद्धा टीचा फॉर्म्युला तयार करू शकता, 2πr/v. म्हणजे तुम्हाला कोणती व्हेलॉसिटी दिलेली आहे ना सर्क्युलर मोशनमध्ये, त्या व्हेलॉसिटीवरून तुम्ही काय करू शकता, टाईम पिरियड काढू शकता. सो टाईम पिरियड काढण्याचे किती फॉर्म्युले आपल्याकडे, 3. तिसरी जी कन्सेप्ट आपण लर्न करायलो तर ती आहे लिनियर व्हेलॉसिटी, ज्याला आपण व्हीनं कन्सिडर करतो, ओके. किंवा त्याला आपण या मोशनच्या दरम्यानची युनिफॉर्म स्पीडसुद्धा म्हणू शकतो. आता लिनियर व्हेलॉसिटी काढण्याचा फॉर्म्युला मी तुम्हाला ऑलरेडी सांगितला आहे. इथे कोणतं रिलेशनशिप होतं आपलं, व्ही इज इक्वल टू r⍵. सो लिनियर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला व्ही इज इक्वल टू r⍵, हा पहिला फॉर्म्युला असेल. त्यानंतर लिनियर व्हेलॉसिटी आपण 1 डायमेन्शनमध्ये फॉर्म्युला पाहिला, काय आहे, डिस्टन्स अपॉन टाईम, ओके, तो पण फॉर्म्युला आहे. त्यानंतर इथं टी इज इक्वल टू 2πr/v, यावरून आपण फॉर्म्युला तयार करू शकतो, 2πr/t. तेच फॉर्म्युला तुम्हाला दिसत असतील, परंतु फक्त वेगळे. आणि 1/t म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. सो इथं काय येईल, 2πrn. असे किती फॉर्म्युले तयार झाले, एकमेकाशी रिलेटेड 4 फॉर्म्युले तयार झाले. त्यानंतरची कन्सेप्ट आहे आपली अँग्युलर व्हेलॉसिटी, की वस्तू जी आहे सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असताना त्याची जी व्हेलॉसिटी असते त्याला आपण ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणतो, है ना, अँग्युलर मोशनमधलं. सो वाटलंच मोशन कट करतो, व्हेलॉसिटी. मग अँग्युलर व्हेलॉसिटीसाठी जे फॉर्म्युले आहेत, तर आता आपण व्ही इज इक्वल टू r⍵ पाहिला आहे ना, ही इक्वेशन. यावरून ओमेगाचा फॉर्म्युला काय असेल, v/r. ओमेगाचा या पॉईंटला एक फॉर्म्युला पाहिला आपण शेवटचा, कोणता होता, 2πn. रेसिप्रोकल n जे आहे टाईमचं रेसिप्रोकल आहे, सो ओमेगा इज इक्वल टू 2π/t. आणि त्यानंतर डेफिनेशननुसार अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय माहिती आहे का, अँग्युलर व्हेलॉसिटी इज, जसं लिनियर व्हेलॉसिटी काय आहे, लिनियर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, तसं हे पहा, ही जी आकृती आहे या आकृतीमध्ये आपण असं कन्सिडर करू की ऑब्जेक्टचा सेंटर काय आहे, ओ. हां, तर वस्तू ए पासून ट्रॅव्हलिंग तिचं मोशन सुरू झालं आणि ए पासून ती कुठपर्यंत गेली,
वस्तू ए पासून कुठपर्यंत गेली बरं, बी पर्यंत गेली. तर बी पर्यंत जाताना जो अँगल तिनं क्रिएट केला त्या अँगलला आपण म्हणतो अँग्युलर डिस्प्लेसमेंट. काय म्हणतो? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि यावेळेस जी आर्क लेंथ आहे ती काय घेतो आपण? एस घेतो है ना. कंस काय घेतला आपण? एस. थिटा काय आहे? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि व्याख्या काय सांगते अँग्युलर व्हेलोसिटीची? अँग्युलर व्हेलोसिटी इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंटसाठी कोणतं चिन्ह घेतलं आपण? थीटा आणि डिवायडेड बाय टी. सो अशा पद्धतीने अँग्युलर व्हेलोसिटी किती फॉर्म्युला तयार झाले? 4. पुढची कन्सेप्ट जी आहे ती होती आपली फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी संदर्भात काय सांगता येईल आपल्याला? फ्रिक्वेन्सी तर एक काय आपण की इट इज द रेसिप्रोकल ऑफ टाईम. सो एन इज इक्वल टू 1/t. त्यानंतर आत्ता थोड्या वेळपूर्वी आपण डब्ल्यू इज इक्वल टू 2πn पाहिला. त्याला रिअरेंज करा तुम्ही. एन इज इक्वल टू काय येईल? w/2π. त्यानंतर आपण व्ही इज इक्वल टू 2πrn पाहिला. त्यावरून फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काढा. व्ही इज इक्वल टू 2πr/r. ओके. त्यानंतर मध्येच आपण एक 6वी कन्सेप्ट पाहिली पहा. ती 6वी कन्सेप्ट काय होती? अँग्युलर डिस्प्लेसमेंट, जी की आपण कशाने डिनोट केलं होतं? थीटानं. आता थीटानं डिस्प्लेस करताना थीटा जो आहे तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा जो पहिला फॉर्म्युला आहे तर थीटा इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियस. मला सांगा आर्क लेंथ किती घेतली होती आपण इथं? कंस किती घेतला होता? एस. आणि रेडियस किती घेतली होती? कॅपिटल आर. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियस. आणि आत्ता जो फॉर्म्युला पाहिला आपण अँग्युलर व्हेलोसिटी फॉर्म्युला काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. मग अँग्युलर डिस्प्लेसमेंट काढायचं असेल तर ओमेगाला टीने काय करणार आपण? मल्टिप्लाय करणार. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज अँग्युलर व्हेलोसिटी इंटू टाईम. आणि यामध्ये जो नेक्स्ट फॉर्म्युला असेल तर तो असेल अँग्युलर ॲक्सिलरेशनचा. तर अँग्युलर ॲक्सिलरेशन जे आहे ते असतं अल्फा. आता एक लक्षात घ्या, आपण लिनियरमध्ये काय पाहिलं होतं बरं? लिनियर व्हेलोसिटी इज इक्वल टू लिनियर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आणि लिनियर ॲक्सिलरेशनमध्ये काय पाहिलं होतं? लिनियर व्हेलोसिटी अपॉन टाईम. तर तसं अँग्युलर ॲक्सिलरेशन जे आहे तर याचे फॉर्म्युला तयार करताना आपण काय करणार? अल्फा इज इक्वल टू अँग्युलर व्हेलोसिटी अपॉन टाईम. मग फॉर्म्युला काय आहे? ओमेगा अपॉन टी. आणि याचा युनिट जर पाहिलं आपण तर मला सांगा बरं, थीटा कशामध्ये मोजतो आपण? रॅडियन है ना. लक्षात घ्या. आता एक लक्षात घ्या, अँग्युलर डिस्प्लेसमेंट जे आहे त्याचं एकक काय आहे? रॅडियन. आणि त्यानंतर इथं जे आपण अँग्युलर व्हेलोसिटी पाहिली तर थीटा अँगलमध्ये मोजला आपण, बरोबर आहे का? मग याचा युनिट काय असेल बरं याचा? रॅडियन आणि छेद टाईम आहे म्हणून काय आलं? सेकंद. फ्रिक्वेन्सीचं माहिती नाही याचा युनिट सर्वांना? पहा, याचा युनिट जर फ्रिक्वेन्सी पाहिलं आपण तर पहिले एकक आहे पर सेकंद आणि दुसरं एकक काय आहे? हर्ट्झ. मग यावरून मला सांगा आता की अँग्युलर ॲक्सिलरेशनचं काय असेल बरं? रॅडियन पर सेकंद स्क्वेअर. बरोबर. कारण याचं होतं रॅडियन पर सेकंद आणि पुन्हा पर सेकंद, सेकंद पुन्हा काय? रॅडियन पर सेकंद स्क्वेअर. हे आहे अल्फाचा फॉर्म्युला. आणि फायनली आपल्याला रिलेशनशिप बघायची आहे पहा. तर रिलेशनशिप कशामधली बघायला माहिती आहे का आपण? ए म्हणजे कोण आहे? लिनियर ॲक्सिलरेशन, ज्याला आपण टँजेंटल ॲक्सिलरेशनसुद्धा म्हणतो. सो टँजेंटल ॲक्सिलरेशन आणि अल्फा या दोघातलं जर रिलेशन तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर ते रिलेशन फार सोपं आहे. पहा अँग्युलर ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला इथं लिहायचा, त्यानंतर इथं आर लिहायचं जी रेडियस आहे आणि अल्फा. बस. ए इज इक्वल टू आर अल्फा. हे रिलेशनशिप. सो या ठिकाणी आपलं जे आहे. आणि एक लक्षात घ्या, जसं रिलेशनशिप हे पाहिलं होतं ना आपण, लक्षात आलं तुम्हाला? व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. पहा, लिनियर व्हेलोसिटी, लिनियर अँग्युलर व्हेलोसिटी, बरोबर आहे का? आणि तसंच हे अँग्युलर ॲक्सिलरेशन आणि लिनियर ॲक्सिलरेशन. इथं पण दोघांच्या मध्ये कोण आलेलं आहे? आर. आणि इथं पण कोण आलेलं आहे? आर. म्हणजे दोन्ही फॉर्म्युले एकमेकांचे ॲनालॉगस आहे. लक्षात घ्या. बघा, एची व्हेलोसिटी कोणती होती? व्ही. आणि अल्फाची व्हेलोसिटी कोणती होती? ओमेगा. म्हणजे हे दोन फॉर्म्युले जे आहेत हे एकमेकाला ॲनालॉगस आहेत. ओके, हे तर लक्षात ठेवायचं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण वेक्टर संदर्भात डिस्कस करू.